नमस्कार. आज आपण सुधीर कदम यांचे बियॉन्ड मिडिओक्रिटी या पुस्तकातून एका खास प्रकरणावर बोलणार आहोत. प्रकरण 14 आपल्याला आकार देणाऱ्या शक्तींच्या पलीकडे जाणे, म्हणजे ट्रान्सेंडिंग द फोर्सेस दॅट शेप अस. हो, अगदी. आणि यात लेखक आपल्याला 3 म्हणजे अशा अदृश्य शक्तींबद्दल सांगतात ज्यांना त्यांनी गुण म्हटलंय: सत्व, रज आणि तम. अच्छा, सत्व म्हणजे काय? नैतिकता, शुद्धता असं काहीतरी? हो, सत्व म्हणजे नैतिकता, स्पष्टता, एक प्रकारचं संतुलन. यामुळे आपल्याला दिशा मिळते. पण यात एक गोष्ट आहे. काय? म्हणजे हे जर जास्त झालं ना, तर माणूस फक्त विचार करत बसतो. कृती करायला म्हणजे थोडा मागे पडतो. अच्छा, म्हणजे नुसता विचार, कृती नाही. मग दुसरा गुण, रज? हो, रजोगुण हा अगदी उलट. ही आहे आकांक्षा, क्रियाशीलता, महत्वाकांक्षा, काहीतरी नवीन करायची, जिंकण्याची जबरदस्त ऊर्जा. म्हणजे एकदम ॲक्शन ओरिएंटेड. अगदी. पण हीच ऊर्जा जर नियंत्रणात नसेल ना, तर मग अस्वस्थता वाढते, अहंकार येतो, माणूस कदाचित भरकटू शकतो. बरोबर. आणि तिसरा आहे तमोगुण. हा काय करतो? तमोगुण म्हणजे स्थिरता, जडत्व, विश्रांतीसाठी आवश्यक आहे हा. पण हा जर जास्त प्रभावी झाला तर मग प्रगती थांबते, आळस येतो, बदल स्वीकारायला माणूस तयार नसतो. सगळं जागेवर थांबल्यासारखं वाटतं. अरे वाह! म्हणजे गंमत आहे. आपण म्हणजे एका जागी स्थिर नसतोच. ह्या तिन्ही शक्ती सतत आपल्यावर काम करत असतात. आपल्या निर्णयांवर, आपल्या कामावर. अगदी. आपल्या नेतृत्वावर सुद्धा. आणि महत्वाचं काय माहितीये, पुस्तकात म्हटलंय की ह्या शक्तींना आपल्याला नाकारायचं नाहीये. नाही नाकारायचं, मग काय करायचं? त्यांना ओळखायचंय, समजून घ्यायचंय आणि मग त्यांचं संतुलन साधायचंय. म्हणजे शहाणे लोक ह्या गुणांना नाकारत नाहीत, ते त्यांचं संचालन करतात. द वाईज डोंट रिजेक्ट द गुणास, दे कंडक्ट देम, असं काहीसा. हे फार महत्वाचं आहे. आणि हे फक्त आपल्याला म्हणजे व्यक्ती म्हणून नाही, तर संस्थांना, कंपन्यांना पण लागू होतं नाही का? अगदी बरोबर. विचार करा ना, एखादी संस्था फक्त सत्वावर चाललीये, नैतिकता उत्तम आहे, पण रजोगुण नसेल तर ती पुढे कशी जाणार, स्पर्धेत कशी टिकणार? बरोबर. आणि फक्त रजोगुणावर चालणारी, वेग प्रचंड असेल पण कदाचित दिशा नसेल किंवा मूल्यांना विसरतील. आणि फक्त तमोगुण असेल तर संस्था आरामात राहील, पण वाढ खुंटेल, नवीन काही घडणार नाही. म्हणजे यशस्वी व्हायचं असेल तर बॅलन्स हवा. सत्वाकडून दिशा, रजाकडून गती आणि तमाकडून स्थैर्य. परफेक्ट. कधी जोर लावायचा, कधी थांबायचं, कधी वळायचं, हे समजणं म्हणजे खरी परिपक्वता. म्हणजे कधी चिंतन, कधी गती आणि कधी संयम, हे साधता आलं पाहिजे. मग या गुणांच्या पलीकडे जाणं म्हणजे काय? हे संतुलन साधण्याच्या पुढचं पाऊल? पुस्तकात त्यासाठी अटळ निष्ठा किंवा अनवेव्हरिंग डेडिकेशन हा शब्द वापरलाय. म्हणजे कोणतंही काम, मग ते कंपनी चालवणं असो, टीमला मदत करणं असो किंवा अगदी एखादं स्किल शिकणं असो, ते कसं करायचं? ते सातत्याने, प्रामाणिकपणे आणि एका उद्देशाने करत राहणं. म्हणजे फळाची किंवा कोण कौतुक करतंय याची अपेक्षा न ठेवता. अच्छा, म्हणजे कामात इतकं समरस व्हायचं की आपलं लक्ष त्या रजोगुणाच्या धावपळीवर किंवा तमोगुणाच्या आळसावर जाणार नाही. अगदी. तेव्हा तुमची कृती ही सहज होते, हेतुपुरस्सर होते. कारण खरी स्थिरता दिखावपणात नसते, तर ती सातत्यपूर्ण योगदानात असते. स्टेडी कॉन्ट्रिब्युशन. आपण काय करतो हे जास्त महत्वाचं ठरतं. हे व्यवसायाच्या जगात कसं दिसतं? म्हणजे एंटरप्रेन्योरियल फ्रेमवर्कमध्ये यशस्वी उद्योजक हेच करतात का? विजन, एक्झिक्युशन आणि स्टेबिलिटी यातलं संतुलन? हो, अगदी. ॲपलचं उदाहरण किती चपखल बसतं बघ. त्यांच्या उत्पादनांमध्ये डिझाईनची उत्कृष्टता आहे, हे झालं सत्व. सतत नवीन काहीतरी आणण्याची धडपड, जागतिक विस्तार हा रजोगुण. आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन, विश्वासार्हता हा तमोगुण. म्हणजे तिन्हीचा योग्य मेळ. हो, आणि हे साधणं महत्वाचं आहे. कारण तुम्हाला आतून काय चालवतं, व्हॉट ड्राइव्हज यू, त्यावर तुम्ही काय निर्माण करता, शेप्स व्हॉट यू बिल्ड, हे अवलंबून असतं. जेव्हा आपण आत डोकावून पाहतो, तेव्हा आपण सहज प्रवृत्तीने नाही, तर हेतुपुरस्सर नेतृत्व करतो. म्हणजे या गुणांच्या खेळात प्यादं नाही, तर खेळाडू बनायचं. त्यांच्या प्रभावाखाली न येता स्वातंत्र्याने निर्णय घ्यायचे. बरोबर. जागरूकतेने कृती करायची. या गुणांवर प्रभुत्व मिळवणं, संतुलन साधणं, हे तर आहेच महत्वाचं. पण पुस्तकात पुढे एक असाही विचार दिलाय की खरा आणि टिकणारा परिणाम साधायचा असेल तर यानंतरचं पाऊल कदाचित आपल्या काही धारणा, काही भ्रमांना आव्हान देणं असू शकतं. नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.
म्हणजे या गुणांच्या पलीकडे जाऊन आपल्या समजुतींना तपासायचं. छान. आजच्या चर्चेतून या 3 शक्ती सत्व, रज, तम आपल्या रोजच्या जगण्यात आणि कामात कशा वावरत असतात याचं एक चांगलं चित्र उभं राहिलं आणि त्यांचं संतुलन कसं साधायचं याची दिशा मिळाली.